मित्रांनो, मी आणि दादू आम्ही आता चाललोय आमच्या दीपक दादाच्या गावाला भोंगऱ्या पाहण्यासाठी। आणि भोंगऱ्या कसा असतो मला काही माहीत नाही, कारण मी फर्स्ट टाइम जाणार आहे। आणि माझ्यासोबत तुम्हालाही भोंगऱ्या पाहायचा असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा। पाहू शकता पुढे काही अंतरावरती सुळे गाव आहे आणि आपली जी गाडी आहे तर ती आता मोटरसायकल पंक्चर झालेली आहे। तर दुर्दैव कसं आहे बघा, आता मी एखाद्या गाडीला हात देऊन पुढे जातो आणि आपले दादू भाऊ पुढे बसून मग आपली गाडी पुढे नेतील। तर चला पंक्चर वगैरे काढूया। तर हे पाहू शकता आपली गाडी पंक्चर झालेली आहे आणि आपले दादू भाऊ आता जात आहे। तर आता सुडे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे आणि एक गाडी गेली होती बाईक, तर त्यांना मी हात दिला पण बाईकवरती काही सामान होता त्यामुळे ते थांबू शकले नाही। आणि आता 15-20 मिनटं आपल्याला इथे झालेली आहे, तर अजून एकही गाडी या रस्त्याने गेलेली नाही आहे। तर पाहू शकता भाग्य कसं आहे। आणि अर्धा किलोमीटर असल्यामुळे मी विचार करतोय आता चला पायी जाऊया, तेवढ्यात आपले दादू भाऊ पंक्चर वगैरे काढतील आणि लवकर जर पंक्चर निघाला तर मला घ्यायला येतील आणि टाईम लागला तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचून जाऊ। तर पाहू शकता रस्त्यावरती कोणी नाही आहे, मी एकटा चालतोय आणि आजूबाजूला पूर्ण जंगलच दिसतंय। तर काय करता मग, चला आता हळूहळू पोहोचतो। फायनली आपल्याला गाडी भेटलेली आहे, आपल्याला लिफ्ट दिलेली आहे। आपण आता सुळे येथे पोहोचलेलो आहोत। या भावाने आपल्याला लिफ्ट दिलेली होती, आपली गाडी पंक्चर झालेली आहे आणि त्या साईडला आपले दादू पंक्चर काढत आहे। तर चला पंक्चरच्या दुकानावरती, धन्यवाद। तर तुम्ही पाहू शकता आपले दादू भाऊ या ठिकाणी आलेले आहेत पंक्चरच्या दुकानावरती आणि टायर वगैरे येथे खोलून झालेला आहे। हे आपले दादू भाऊ आणि हे दादा आपल्या गाडीचा आता पंक्चर काढताय। तर आपल्या गाडीचा पंक्चर वगैरे काढून झालेला आहे आणि आता आपण आपल्या रस्त्याला लागूया भोंगऱ्या पाहण्यासाठी। नशीब बघा, तर आमची बाईक आता दुसऱ्यांदा पंक्चर झालेली आहे। तर काय आमच्या मागे का शनी 7:30 लागलेली आहे, काय माहिती का शनी महाराजांची कृपा आहे। तर इथे पाहू शकता आपली गाडी परत एकदा दुसऱ्यांदा पंक्चर झालेली आहे आणि पुढे लाकड्या हे गाव आहे आणि आपले दादू भाऊ परत एकदा जात आहे आणि मी परत एखाद्याला लिफ्ट वगैरे घेऊन एखाद्याची लिफ्ट वगैरे घेऊन पुढे लाकड्या या गावाला जाणार आहे। तर आता आपल्याला कोण भेटतं का तर ते पाहूया। तर हे बघा ट्रिपल सीट, डबल सीट, सिंगल सीट कोणीच येताना आपल्याला दिसत नाही आणि आपले दादू चालले आता लाकड्या। पण मी आता दुसऱ्यांदा रस्त्यावरती एकटा पायी चालतोय, मागून बाईक वगैरे काही सिंगल सीट कोणी भेटत नाही आहे। आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणीचं वातावरण तुम्ही पाहू शकता, एकदम डोंगराळ असा भाग आहे आणि पूर्ण हिरवगार असं वातावरण आहे। जरी खूप ऊन लागतंय असं वाटतंय, परंतु वातावरण असं आहे ना तर जास्त गरम इथे फील होत नाही आहे। मस्त थंडगार अशी हवा चालते, जसं की जणू थंड हवेचं ठिकाणच आहे असं फील होतं। आणि इथे बघा छोटासा नाला आहे, तर या नाल्यामध्ये सुद्धा इथे पाणी पाहायला भेटतंय उन्हाळ्यामध्ये, लाकड्या। तर हा भाऊ आपल्याला भेटलेला आहे आणि आता या भाऊने आपल्याला लिफ्ट दिली, आपण जातोय आता लाकड्याला हे आहे का पंक्चरचं दुकान। हा गाडी पंक्चर झाली यार। तर मित्रांनो या भावाने आपल्याला लिफ्ट दिली होती, बहुत धन्यवाद। आणि पाहू शकता आपली गाडी इथे पंक्चर काढण्यासाठी उभी आहे, आपले दादू भाऊ पोहोचलेले आहेत आणि दुसऱ्यांदा आपल्या बाईकचा आता पंक्चर काढला जाणार आहे। पंक्चर नाही काढला तर तो जुना ट्यूब आहे, आपण डायरेक्ट नवीन ट्यूबच टाकून घेतलेला आहे
आणि या गावाचं नाव आहे लाकड्या हनुमान। तर आपल्या शिरपूर तालुक्यात आमोद या ठिकाणी एक देवस्थान आहे, त्याला पण लाकड्या हनुमान म्हटलं जातं। आपल्या काही शॉर्ट रील्समध्ये तुम्ही पाहिलं असेल। आणि मी ज्या गावात आहे आता याचंच गावाचंच नाव आहे डायरेक्टली लाकड्या हनुमान। आणि येथे सुद्धा जी हनुमंतरायांची मूर्ती आहे तर ती लाकडाची आहे, त्यामुळे या गावाचं नाव लाकड्या हनुमान आहे। आणि आपल्या शिरपूर शहरातील आमोद येथील जे देवस्थान आहे फक्त त्या देवस्थानाचं नाव लाकड्या हनुमान आहे। तर हे तुम्हाला आधी माहिती होतं का? कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। आता आपले दादा जे आहेत तर ते आपला बाईकचा टायर जो आहे तर तो बसवत आहे आणि लवकरच आपण भोगऱ्या पाहण्यासाठी पुढे निघणार आहोत। फक्त आता हनुमंतरायाच्या कृपेने पंचर वगैरे नको व्हायला पाहिजे। तर आपलं रोहिणी आता 6 किलोमीटर आहे आणि आम्ही निघालेलो आहोत रोहिणी जाण्यासाठी। आणि आपण घेतली आहे शीतलची मावा पेप्सी। छान वाटलं नव्हतं की इकडे या गावांमध्ये शीतलची वस्तू मिळेल असं। तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत रोहिणी या गावामध्ये। या ठिकाणी बोंगऱ्या सुरू झालेला आहे असं मला वाटतं। तर बोंगऱ्या वगैरे कसा असतो ते काही मला समजत नाही, परंतु येथे तुम्ही पाहू शकता गर्दी एकदम जत्रा वगैरे सारखा गर्दीच गर्दी दिसते। आणि आपले जे दीपक दादा आहेत आपले मोठे बंधू तर त्यांनी या ठिकाणी दुकान लावलेलं आहे। कशाचं दुकान आहे ते पण आम्हाला काही माहीत नाही, पण लवकरच आपण दीपक दादांजवळ आता पोहोचणार आहोत। आपण पोहोचलो आहोत भोंगऱ्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता गर्दी वगैरे। आपल्या शिरपूरच्या यात्रेमध्ये सुद्धा अशा प्रकारची गर्दी नसेल तर एवढी भन्नाट गर्दी येते आपल्याला पाहायला भेटते। तर इकडे सुद्धा मंदिर वगैरे पाहायला भेटतंय, शाळा आहे आणि या ठिकाणी पाहू शकता काहीतरी नाचगाणं सुरू आहे। आणि आपले दीपक दादा यांचं शॉप आपल्याला अजूनही पाहायला भेटलेलं नाहीये। पुढे 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 काय लावलं आता शोधतोय आपल्या दीपक दादांचे शॉप। आणि दादूबोंच्या सांगण्यानुसार हे जवळच आहे असं सांगितलं जात आहे। हे जे दिसत आहे ना कुठलं कुठलं हे जे दिसतंय ना दिसतंय का दुकान दिसतंय का? ओट्यावर दुकान दिसतंय का तुला? किराणा दुकान दिसतंय का? या त्यांचे ते दीपक दादांचे आणि दीपक दादांचे आई दिसतंय का कुठं खाली? दीपक दादांचं घर आहे आणि आपल्या दीपक दादांची आई म्हणजे आपल्या मावशी त्यांनी तर येथे एक स्टॉल लावून ठेवलेला आहे। आणि वरती पाहू शकता तुम्ही किराणा दुकान आहे, परंतु हे टाकलेलं आहे यामुळे ते दिसत नाही आहे ग्रीनरीमुळे। तर आता आपण लवकरच आपल्या दीपक दादांसोबत भेट घेऊया, परंतु तुम्ही ते आधी पाहू शकता आपण आलेलो आहोत बोंगऱ्यामध्ये। आणि गर्दी तुम्ही पाहू शकता आपल्या शिरपूरच्या यात्रेमध्ये सुद्धा कमी असेल। आपल्या शिरपूरच्या यात्रेत फक्त रात्रीच गर्दी असते, या ठिकाणी दिवसा तुम्ही गर्दी किती पाहू शकता। तर मित्रांनो पाहू शकता आपले दीपक दादा आणि दीपक दादांचे दुकान आहे असं मला वाटतं। आपले दादू आता गाडी वगैरे लावताय। तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत, या ठिकाणी बसलेलो आहे आणि
आहेत किती मोठमोठे डोल आहेत. तर येथे 30 ते 40 डोल असतील या सर्व पटांगणामध्ये तुम्ही पाहू शकता. आणि हा बोंगऱ्या असाच पुढे पाहत राहा, मी तुम्हाला दाखवतोय. ठिकाणी आमचे राजू दादा या ठिकाणी आम्हाला भेटलेले आहेत भोंगऱ्यामध्ये. आणि पहिल्यांदा आयुष्यात भोंगऱ्या पाहिलेला आहे आणि खूप मजा येत आहे. तर ते पाहू शकता सर्व जे ढोल वगैरे आहेत तर ते वाजवले जात आहेत आणि खूप मोठमोठे ढोल आहेत, मी पाहिलेले असतील. आणि आता उरुळी जो भोंगऱ्या आहे तर तो आपण आता फिरणार आहोत. या ठिकाणी आता आम्ही खातोय पान. तर हा छोटासा स्टॉल लावण्यात आलेला आहे आणि बोंगऱ्या फक्त एका दिवसाचा असतो, त्यामुळे हा जो स्टॉल आहे 5-6 वाजेनंतर डायरेक्ट इथून चालला जाईल. आणि पाहू शकता त्या ठिकाणी लाल कलरचे स्टॉल दिसत आहे, त्या ठिकाणी पान वगैरे विकले जात आहेत. आणि आमचा जो पान आहे तर इथे आता
एकदम टकाटक. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही 212. तर बोंगऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. आणि येथे आहे चालता फिरता फोटो स्टुडिओ, शीतल फोटो स्टुडिओ. हा सुद्धा आपल्या दीपक दादाचा ओळखीचा आहे असं मला वाटतं. आणि आपले दीपक दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि फोटोशूट वगैरे कशा प्रकारे होतोय तुम्ही पाहू शकता. आणि येथे पाहू शकता लाईव्ह फोटो एडिट पण होतोय. तर आहे हे DNP प्रिंट केले जात आहे. दादा भी नाही पंढरपूर माऊलींचंच आमचं चालतो सर शेड झाडं एकदम कारण वर जाते रे आणि मग पोटी काय शिकतो बनावाचे तर आता आपण जाऊया दुसऱ्या फोटो स्टुडिओमध्ये. या ठिकाणी आम्ही तिघांनी फोटोशूट केलेला होता आणि तो प्रिंट झाला असेल. आणि आपल्या दीपक दादांचे जे जुने पार्टनर आहेत, कारण आपले दीपक दादा सुद्धा अशी यात्रा वगैरे किंवा जो बोंगऱ्या भरायचा ना त्या ठिकाणी आपला चालता फिरता जो फोटो स्टुडिओ आहे तर तो लावायचे आधी, परंतु आता बंद केलेलं आहे. आणि त्यांचे जे पार्टनर आहेत तर त्यांनी या ठिकाणी फोटो स्टुडिओ लावलेला आहे. आपण फोटो काढलेला होता, तो प्रिंट झाला असेल तर तो आपण पाहूया. तर हा आहे तो फोटो स्टुडिओ साई सद्गुरू फोटो. तर हे बघा हे फोटोग्राफर आहेत आपले जे आता फोटो काढताय. यांनी आपला फोटो काढलेला होता. दादा आमचा फोटो तयार झाला का? हो झाला ना. ते पाहू शकता चालता बोलता फोटो स्टुडिओ. चालता ते बघा आम्ही आहोत खानदेशाचे, म्हणजे आयराणी तोंडातून निघली म्हणजे समजून घ्यायचं. कारण आपलं आहे ना आपल्या चॅनलला आपण अपडेट करणार आहोत मराठी प्लस आयराणी इक्वल टू खानदेशी स्टुडिओ द्या का बाहेर. तर हा सॉरी तर आपला जो चालता फिरता स्टुडिओ आहे ना तर येथे बघा अशा प्रकारे फोटो काढला जात आहे. तर हा टेंट लावलेला आहे आणि त्यामध्येच आपले फोटो फ्रेम वगैरे याची तयार करण्यात आलेली आहे. आता फोटो काढला गेला आणि तो फोटो लगेच या ठिकाणी USB-च्या सहाय्याने लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर केला जाईल आणि क्विक या मशीनद्वारे प्रिंट केला जाणार आहे. आणि फोटो स्टुडिओ तुम्हाला दाखवून देतो. हा आहे फोटो स्टुडिओ, इंडोर फोटो स्टुडिओ. हे आपले दयाराम दादा. तर हे आपले दयाराम दादा आपल्या दीपक दादांचे सहयोगी होते आणि परम मित्र. तर येथे पाहू शकता केवढी LED स्क्रीन आहे. त्यानंतर येथे कूलर वगैरे मस्त थंडी हवेत बसलेले आहेत ते. तर हा बघा आम्ही काढलेला होता फोटो आणि आपला जो इन्स्टंट फोटो आहे तर तो भेटलेला आहे. आमचे दीपक दादा, माऊली दादा आणि मी. मग टाकणार हो याद राहतं जत्रा बघते का. आणि पाहू शकता आपला जो फोटो आहे तर तो एकदम पॅकिंग वगैरे पिशवीत टाकून दिला जात आहे पन्नीमध्ये. कसं काय ठेवा ना आणि आई बदल करत तुमच्या बाकी. तर हा बघा आपला फोटो पॅकिंग झालेला आहे, रेडी आहे. चला दादा. तर चला आता आपण दुसऱ्याकडे बोंगऱ्या फिरूया. तर हा डोल वगैरे आहे तुम्ही पाहू शकता, आपण आधी पाहिलेला आहे. तर आता डोल वगैरे घेऊन सर्व मंडळी रस्त्यावरती आलेली आहे.
तर मित्रांनो इथे पाहू शकता बोंगऱ्यामध्ये आम्हाला हे 3 माणसं सापडली जे बोंगऱ्यामध्ये हरवलेली आहेत. जर यांना कोणी ओळखत असेल तर त्यांनी डिस्प्लेवरती दिसत नसलेल्या नंबरवरती कॉल करू नका. काय पुन्हा गाव मग काय व्हिडिओ नाही कसा फोटो आहे मन अजिंठा आहेत हो कटलेल्यानं काम करतोय मन काका आहे मन कसं टाकला विचार ना. मी आलोय चष्मा घेण्यासाठी या चष्माच्या दुकानावरती आणि हा मी सिलेक्ट केलेला आहे. कसा वाटतो तुम्हाला? एकदम भारी आहे की नाही? घ्यायचा का मग? कमेंट करून नक्की कळवा. आपण दीपलदारांना देखील विचारून घेऊ. दादा कसा वाटतोय चष्मा? चष्मा कसा वाटतोय? तर दादांनी चष्मा रिजेक्ट केलेला आहे त्यामुळे आपण परत करतोय. चष्मा भारी होता. तर मित्रांनो आतापर्यंतचा बोंगऱ्या तुम्ही पाहिला असेल. तर आतापर्यंतचा बोंगऱ्या तुम्ही पाहिला असेल आणि बोंगऱ्या फक्त एका दिवसाचा असतो त्यामुळे बोंगऱ्या इथे संपतोय आणि गर्दी सुद्धा इथे कमी होत आहे आणि वेळ खूप झालेला आहे त्यामुळे आपल्याला शिरपूर जायला घरी जायला ते वेळ होऊन जाईल. त्यामुळे आता आम्ही आपल्या दीपकताईंच्या घराजवळ आपण बाईक लावलेली आहे. आम्ही घराजवळ पोचतो आणि घरी जाण्यासाठी निघतो. तर हा ब्लॉग आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच ब्लॉग तुम्हाला आवडतात का आणि पुढेही बनवायचे का तेही कळवा. तर मी पुन्हा भेटू अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय गांधे.